नामाचं चिंतन, आत्मतत्वाचा विचार, हा जो काही संबंध आहे, हा सर्व संबंध तुम्हाला आपल्याला कर्म करून नैष्कर्म स्थितीचा बोध सांगतो. नुसतं ज्ञान तुकाराम करायला नाही सांगितलं. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम. देह प्रपंचाचा रस, देह प्रपंचाचा रस, तुझे करो काम, तुझे करो काम. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम. देह प्रपंचाचा रस, देह प्रपंचाचा रस, तुझे करो काम, तुझे करो काम. तुझे कुणाचा हा बोलते आणि धर्म तुला ठेवावे गावे हाच एक नेम. देह प्रपंचाचा दास सुखे करो काम. आम्ही म्हणतो कुणी जीवाचा न घरो मत्सर संघ मत्सर. मग आता तुमच्या येच पूर्वर नांदेड 44 आळ्या पडल्या नको. मग कुणाही जीवाचं न मत्सर. नका मारा कांद्यावर औषध, नका मारा कपाशीवर औषध, नका मारा पिकावर. तिथं कसं चालतं. 10 ml वर नाही भागत तर 50 ml. यंग सल्फरवर नाही भागत तर 9-11 मोनोक्रोट भाषा बस. एका फवारणीमध्ये लाईन क्लिअर व्हायला पाहिजे. तिथं कुठे गेलं जीवाचं मत्सर. कुठे गेला जीवाचा मत्सर. आणि म्हणून येतं करायला पाहिजे. योग्य आयोगाचा तर निवाडा करायला पाहिजे. येतं भक्ती मार्गामध्ये साधू संतांनी सांगून ठेवलं. योग्य आयोगाचा निवाडा करायला पाहिजे हे सांगून ठेवलेलं आहे. आणि योग्य आयोगाचा निवाडाचा संबंध तुम्हाला सांगतो. एकाने कासायाला 4000 रुपयामध्ये एक गाय विकली. विकल्यानंतर एका सद्ग्रस्ताला त्याविषयी दया आली. हा शेवटीला काय करणार, कापणारच. म्हणून त्याने त्याच्याकडून घेतली. त्याने दिली त्याला 6000ला ती गाय. याने काय केलं आता, पुण्य केलं का पाप. पुण्याचं काम केलं. त्याने ते 6000 रुपये घेतले, अजून 2 आणल्या. काय केल्या, करा आता पाप पुण्याचा निवाडा. दुसरा विषय, एक सद्ग्रस्त एका पायावर तपश्चर्या करायला उभा राहिला. पाय सुजला म्हणून आमच्या जालूला दया आली. आणि दया आल्यानंतर याने गोळे त्याला आणलं आणि त्या सुजलेल्या पायाला याने सोडलं. तर ते चोरल्यामुळे काय झालं, आजूबाजूला मुंग्या होत्या, त्या सर्व मुंग्या गोळा झाल्या आणि त्याच्या पायावर गेल्या. आणि त्याला ते काय व्हायला लागल्या, चावायला लागल्या, डसायला लागल्या. हे सुरू झालं. तेवढ्यात आमचं बबन सारखा एक गुरखी पोरगा आला. ऊस खात 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 आल्यानंतर ते पाहिलं त्या माणसाला कामधंदा सोडून दिला. आणि खुशाल एका पायावर तप करायला उभा राहिला. कामाचं दणका बसो, जळ जातं म्हणून कोण काय खुशाल सर्व सोडून दिलं आणि एका पायावर तप करतो. ऊस खातो आणि त्याच्या पायावर चुईट्या फेकतो. ऊस खातो, त्याच्या पायावर चुईट्या फेकतो. ती त्याच्या पायाला लागलेली चुईटी अशी बाजूला पळत गेल्या. त्याने बरं 2-4 टिपरूच होतं, त्याच्यावर ते ऊसाचं हे तर ते बऱ्याच चुईट्या बाजूला गेल्या. थोड्या वेळाने त्या पायावरच्या सर्व मुंग्या तिकडे गेल्या. कुठे, बोला आता मग पाप का पुण्य, नेमकं काय निवाडा करायचा. आणि म्हणून हो, हा पाप पुण्याचा निवाडाच्या बाबतीत पाप पुण्य करुणी जन्म येतो प्राणी. 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 मरण हानी हानी केली
पुण्य ते गाय इकलेल्याचा संबंध काय? पुण्यात्मक पाप. कोणतं पाप झालं ते? पुण्यात्मक पाप झालं. कोणतं? पुण्यात्मक पाप. आणि इकडे हे काय झालं? पापात्मक पुण्य झालं. कोणतं? पापात्मक. हो, करायला गेला ते घडलं काय? मग हा जो निवाळा आहे ना, या निवाळाचं आम्हाला काही घेणंच नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप आणि लागून दी पाप पुण्यांगा. पण कधी बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल. येणे सोसे मन झाले हाव घरी, परत माघारी येत नाही. बंधनापासून उकललेल्या गाठी देता आली मिठी सावकाश. बंधन मी देह इदम ममत बंधन. बंधनापासून उकललेल्या गाठी देता आली मिठी सावकाश. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप आणि लागून दी पाप पुण्यांगा. मग जेव्हा बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जेव्हा होईल, तेव्हा पापाचाही संबंध विठ्ठला करे आणि पुण्याचाही संबंध. तेरा तुझको अर्पण क्या लगे मेरा. नाम घेता उठाऊची होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी. सांगा, चांगला बारकाईने जरी विचार केला तर मग आपल्याला हा पापाचा आणि पुण्याचा निवारा करता येईल. निवारा करता येईल. घरात उन्ह जास्त झाले तर, मच्छर जास्त झाले तर, डास जास्त झाले तर काय नेमकं काय? या जगराटीमध्ये याच्याशिवाय तर पहिले याच्यातच आपल्याला वावरायचं. हे सर्व घे ना समोर, या बाजूला सारून नाही जमणार ना आपल्याला. म्हणून काय आपण आहे ना, या बाकीच्या गोष्टीच्या बाबतीत माणसाच्या वागण्यामध्ये तुम्ही सदाचाराचा विचार पाहतात आणि प्राण्यांच्या बाबतीत हे जे काही घडते याच्या बाबतीत कोणी विचार नाही करत. आणि म्हणून ही जी काही हानी आहे, हा जो काही सर्व विचार आहे, या विचाराचा संबंधाचं जे काही साधन आहे, जी काही रीत आहे, या विचार आपल्याकडे येऊ नये. कारण जन्म कशामुळे मिळतो? प्रमाण घेतलं महाराजांनी. पाप पुण्य करूनी जन्म येतो प्राणी. हो हो. पाप जास्त झालं तर नरकात, पुण्य जास्त झालं तर स्वर्गात. पाप पुण्य जेव्हा सारखं होतं तेव्हा हा मनुष्य जन्म. पण केव्हा? एक एक येऊनी कोटी कोटी फेरा, मग मनुष्य देह वारा लागत असे. कोटी कोटी वेळा फिरावे लागतात एकेका येवनीमध्ये. असं 84 लाख येवनी. पाप जास्त झालं तर नरकात, पुण्य जास्त झालं तर स्वर्गात. आणि ज्यावेळी पाप पुण्य सारखं तेव्हा हा जन्म. 184 फेरे फिर कर, 184 फेरे फिर कर. सुंदर नर तो न पाया, मुख राम भजन को. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना. व्यवहारातली रीत सांगतो तुम्हाला. कपाशी विकतात तुम्ही, आपण नाही का? तर कपाशी विकताना काय करतात? काय करतात बरं कपाशी विकताना? पाणी मारतात आणि पाणी मारून विकायला नेतात. तो व्यापाऱ्याला देतो. त्याच्यामुळे तुम्ही जर विचार केला नाही, आपण मारकरी नाही का, आपण नको पाणी मारायला, आपण नको खोटं बोलायला, आपण नाही असं वागायला पाहिजे. आता 9 लोक जर पाणी मारून घेऊन गेले आणि तुझं 10 वेळा तुला भाव देणार आहे का तू?
3,000 रुपये बाकीच्यांना दिला त्याने 2400 2500, पण तू पाणी मारलेलं नाही म्हणून पण 3,000 देईन तुला तो भाव. तो बी तसंच करणार आहे. मग या जगराटीमध्ये आहे तसंच वागायचं आपल्याला. माळ घातली, अनुग्रह घेतला नाही का, व्यवहारामध्ये असो अल्पायंत फुट तिकडे. व्यवहारांच्या मेळ नाही बसणार, जा नाही बसणार व्यवहारांच्या. कसा मेळ बसेल तो? बसूच शकत नाही का. व्यवहाराचा आणि त्याचा मेळ बसू शकत नाही. व्यवहारासारखाच होणार आणि परमार्थ सारखाच होणार. का बघ, कौरवांमध्ये आत्मा नव्हता का? कौरवांमध्ये आत्मा नव्हता आणि पांडवांमध्ये आत्मा होता, म्हणून भगवंत कौरवाला मारायला लावत होता का? आणि आत्म्याला मारणारे तुम्ही आपण कोण भामटे? की ज्याच्यावर सर्व जगाची उत्पत्ती स्थिती लय आहे, तो जन्माला येत नाही, मरत नाही, तो आहे जसाच्या तसा आहे. काय मग त्याचा आपण या व्यवहारामध्ये त्याचा निषेध करतो का? आपण नाही, कर्माचा निषेध करतो. कर्म प्रत्येकाचं वेगळं आहे, त्या कर्माचा निषेध करायचा आणि तो कर्माचा निषेध करायला लावला अर्जुनाचा. विचार दर्शे मार अर्जुना, जीर्ण वस्त्र सांडीजे, नूतन वस्त्र वेढीजे. हो, जसं जुनं वस्त्र आपण टाकून देतो, नवं घालतो, तसं हा आत्मा, हो, या आत्म्याच्या संदर्भात असलेली जी वासना, ही वासना या नवीन देहाचं धारण करते. आत्मा हा आहे तसाच येतो, तो फक्त साक्षीत्वाने तिथं. हो, तो कशाने तिथं फक्त साक्षीत्वाने. या उजेडामध्ये, या लाईटामध्ये एक पेटी वाजून राहिले, भाऊ पकवास वाजवतो, एक टाळ वाजून राहिले, मी सांगून राहिलो, तुम्ही ऐकून राहिले. तो उजेड काही आहे का त्याच्यामध्ये? सांगू लागायला, वाजू लागायला, ऐकू लागायला आहे तो? त्याला काही नाही घेणं. तो काय फक्त साक्षीत्वाने. तसं तुमच्या आपल्या देहामध्ये हा आत्मरूपी भगवंत, हे चैतन्य, हे साक्षीत्वाने आहे आणि त्याच्या साक्षीत्वाने सर्व घडतं. म्हणून हे मदचिस्तव झाले परी म्या नाही केले, आईशे जेने जाणीतले तो सुटला गा. मागील मुमुक्ष जे होते ते आईशिया माते जाणून कर्म केले समस्त धनुर्धरा. अशा पद्धतीने जाणून घेतलं आणि असं जाणायचंय आणि असं जाणून, हो, आणि मग तुकोबाराय म्हणतात, जाणून नेते करी माझे मन, जाणून करी माझे मन, जाणून नेते करी माझे मन. हात पद्मपत्र, हो, कमळाचं फुल जसं पाण्यात आहे पण पाण्यापासून अलिप्त आहे, तसं मी व्यवहारामध्ये जरी राहिलो तरी या कर्माशी माझा काही संबंध नाही. आणि तसाच बोध साधू संतांनी टाळो फोडून सांगितलेला आहे आणि सर्व ग्रंथांमध्ये याच रीतीभाती आहे. पण या रीतीभाती कुणाला कळतील? ज्यांचं डोळ्याचा हे जे डोळे आहेत हे चर्म दृष्टीचे डोळे आहेत. डोळा कोणता पाहिजे आपल्याला? कोणती दृष्टी पाहिजे? ज्ञान दृष्टी पाहिजे. आणि म्हणून ज्ञानोबा एका अभंगामध्ये म्हणतात, ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे. नाही का? काय? ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे. हो, धर्म जागो सदैवाचा, जोबा परोपकारी आंधळ्याची दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चार. ही जी दृष्टी आहे सर्व दृष्टी, आणि ह्या दृष्टीने अर्जुन देवाला पाहत होता. या दृष्टीने, आणि या दृष्टीने जेव्हा अर्जुन देवाला पाहत होता तेव्हा म्हणायचा, हे देवा, तू जसा आतून काढा तसा वरून काढा, तसा आतून काढा. बोलतो एक, सांगतो एक, मला म्हणतो तू मारणारा नाही, हे मारणारे मरणारे नाही, जो जन्मारा आहे तो मरतो, आणि मग मला कशाला मस्का लावतो, उचल धनुष्य मार यांना. कोण म्हणता असं? अर्जुन. कोणत्या दृष्टीने पाहत होता तो? या दृष्टीने पाहत होता. काय?
या दृष्टीने पाहत होता. मग आणि म्हणून मग आता तुम्हाला का मस्का लावून राहिला यांना मारण्यासाठी? तर देवाने सांगितलं, ए तू क्षत्रिय आहेस, हे नीतीभंग झाले, आचरण भ्रष्ट झाले, आणि म्हणून तुला यांना मी मारायला सांगतो. आणि बाय अंगाने जरी विचार केला, अरे तुम्ही 12 वर्षे वनवास भोगला, 1 वर्ष अज्ञातवास भोगलं, जुगार एक कपट बुद्धीने जुगार खेळले, तुमचं राज्य घेतले, राज्यामध्ये ठरलेल्या पद्धतीने तुम्ही सर्व यांचे आचार विचार सर्व तुम्ही फॉलो केलं, आणि एवढं करूनही हे तुम्हाला सुईच्या टोका एवढी जमीन देत नाही, म्हणून तुला मी यांना मारायला सांगतो. नीती भ्रष्ट झाले म्हणून तुला सांग, तू क्षत्रिय आहेस म्हणून. आणि तुला जर भीती वाटत असेल, पराजय झाला तर युद्धामध्ये 2 गोष्टी ठरल्यात, एक विजय एक पराजय. त्याच्यामुळे वाईट वाटून घ्यायची काही गरज नाही. एवढंही सांगून त्याला कळत नव्हतं. एवढं सांगून काय, एवढं सांगून आणि मग ज्यावेळी भगवंताने झालं, तू मारणार आणि हे मारणार आहेत का, चाल तुला कोण जन्माला येतं कोण मरतं, या विश्वाची निर्मिती कशी होती तुला दाखवतो. 11व्या अध्यायातल्या 14व्या श्लोकामध्ये भगवंताने ज्यावेळी विश्वरूप अर्जुनाला दाखवलं, आणि विश्वरूप दाखवल्यानंतर काय पाहिलं अर्जुनाने, कोट्यवधी जीवसृष्टी भगवंताच्या या देहावर एकाकडून जन्माला येते, आणि एकीकडून तिचं काय होऊन राहिला, लय होऊन राहिला, ऱ्हास होऊन राहिला. उत्पत्ती स्थिती आणि लय सर्व या विश्वाचं पाहिलं, त्याला विश्वरूप म्हणतात. एवढा मोठा कृष्णाने पाहिला, एवढा मोठा आकाराचा, या कृष्णाचं आत्मरूपी अधिष्ठान, जे या विश्वामध्ये भरलेलं आहे चराचर सृष्टीमध्ये, या चराचर सृष्टीची उत्पत्ती स्थिती लय त्याला दाखवलं. आणि मग त्यावेळी अर्जुनाच्या ठिकाणी जो काही संबंध आला, आणि तो संबंध ज्यावेळी आमचे भोलेनाथ कैलास पर्वतावर चिंतनाला बसलेले, आणि आमच्या त्या अर्पणेने पाहिलं. अर्पणा म्हणजे कोण, पार्वतीने पाहिलं. तिला मोठं हे वाटलं, म्हणजे तिला कुतूहल वाटलं, अरे हे महादेव तिन्ही त्रिभुवनामध्ये काय येतं श्रेष्ठ आहेत, आणि हे चिंतन करू राहिले, जप करू राहिले, असं काय मोठं असेल अजून. आणि मग प्रश्न केला, नवनाथ ग्रंथामध्ये आहे पहिल्या अध्यायामध्ये 100वी ओवी 110 ओव्यांमध्ये तो संबंध आहे. प्रश्न केला, देवा काय जप करता मला सांगा. आणि मग त्यांनी लगेच नाही सांगितलं, घेतली माळण दिली टाकून, नाही का, मन रामकृष्ण हरी, वशेत खायचं नाही, दारू प्यायचं नाही, पंढरपूरच्या वारीला जा, एकादशी धरा, हे नाही सांगितलं. गरज याची आहे. आज कलियुगामध्ये सुरुवातीला ह्या ज्या गोष्टी याची नितांत गरज आहे, पण हे नाही सांगितलं. यमुनेच्या काठावर गेलं, नंदीवर बसले, एकांत ठिकाण पाहत पाहत गेले, नंदीवर बसले, आणि तिथे गेल्यानंतर बसवलं, निवांत ठिकाण पाहिलं यमुनेच्या काठावर. आणि यमुनेच्या काठावर बसवल्यानंतर त्या बीज मंत्राचा संबंध, त्या बोधाची रीत पार्वतीला सांगितली. आणि ती सांगत असताना, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, 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 मचिंद्राचा मुख्य शिष्य, मचिंद्राचा मुख्य शिष्य, मचिंद्राने बोध गोरक्षा शिकेला, मचिंद्राने बोध गोरक्षा शिकेला. बीज मंत्राचा संबंध, आदिनाथ उमा
बीज प्रगटले आदिनाथ उमा बीज प्रगटले आदिनाथ उमा बीज प्रगटले आदिनाथ उमा आदिनाथ लगले सहगती लागले सहगती आमचिंदा लागले सहगती मचिंद्राला गेली सहगती सांगा तुम्ही त्या पार्वतीला आदिनाथ गुरु कुणाचा आदिनाथ कुणाचा गुरु शंकर सिद्धांचा सिद्ध कोण तुका म्हणे नवविध भक्ती सिद्ध तुका म्हणे नवविध भक्ती सिद्ध तुका म्हणे नवविध सांगा तुम्ही नवविध आणि असे जे काही नवविध भक्ती करणारे आहेत असे जे सिद्ध आहेत नवविध भक्ती करणं म्हणजे काय नवविध भक्तीच्या करून नवरात्रा दंभ सासऱ्या सांडील कुपात्रा आईचा जोगवा मागेन असा जोगवा मागेन असं दान मी मागेन जगदंबेजवळ हाती बोधाचा झेंडा मी घेईन वेद सारुनी रहित वारिसी जाईल सांगा तुम्ही आता बोध कोणता हाती बोधाचा झेंडा की जे पहिल्या चरणामध्ये सांगितलंय आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा आणि तो बोध हाती बोधाचा झेंडा मी घेईन बोधाचा झेंडा ती कुणाची कामकीन चाललो आम्ही नाही सांगा चांगला जर विचार केला तिच्या पोटी बोध काकरा ज्योती भक्तीची पोटी बोध काकरा ज्योती पंच प्राण दिले भावे आरती माझ्या कृष्ण बाजया माझ्या कृष्ण बाजया हो सांगा तुम्ही आणि असा हा जो काही बोध आहे हा बोध हा बीज मंत्र पार्वतीला सांगायला लागले आणि तिने हट्ट धरला होता तुम्ही काय झालं पार्वती म्हणे शिवशंभा अरे शिवशंभा तुम्ही गाता कुणाचे भजन मला आचम्मा तुम्ही कुणाचं भजन गाता मला भजन करी महादेव भजन करी राम पूजी सदाशिव राम पूजी सदाशिव भजन करी महादेव भजन करी महादेव भजन करी महादेव आणि रामपूजी सदाशिव रामपूजी सदाशिव माता सांगा आता तुम्ही सांगितलं गुंता बरोबर काय भजन करी सदाशिव भजन करी महादेव भजन करी महादेव रामपूजी सदाशिव आणि रामपूजी सदाशिव हो राम कुणाची पूजा करतो शिवाची सदाशिवाची सदाशिवाची आणि सदाशिव कुणाची करतो सांबे बोधियेला
कृपावंत विष्णू परब्रह्म पूर्ण सांब माझा. काय शंकरजीला कोणी बोध केला? महाविष्णूंनी बोध केला. हो. आणि असा संबंध हरिपाठामध्ये काय आला? आत्मा जो शिवाचा राम जप, आत्मा जो शिवाचा राम जप, आत्मा जो शिवाचा आत्मा जो शिवाचा राम जप. आता काय आत्मा जो शिवाचा, रामाचा जप कोणता आहे माहिती काय? जो शिवाचा आत्मा आहे ना त्याचा जप राम करू राहिला. आणि हा जो काही गुंत आहे, हा जो काही जप आहे, या जपाचा संबंध या विश्वामध्ये जे आहे ना एक तत्व, आत्मरूपी तत्व, जो काही बोध रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा नवाचा, भाव हा जीवाचा रामकृष्ण वाचा, भाव हा जीवाचा रामकृष्ण वाचा, भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा रामदेव, आत्मा जो शिवाचा रामदेव. रामकृष्ण हा वाचेचा संबंध आहे. भाव हा जीवाचा. हो. रामकृष्ण वाचा, भाव हा जीवा, भाव हा जीवाचा, जीव भाव येतो वाचेने रामकृष्ण हरी म्हणतो. आणि जो शिवाचा आत्मा आहे, ज्याचा जो त्याचा जप करेल त्याला राम जप सांगितलेलं आहे. आत्मा जो शिवाचा राम जप. ओ एक तत्व नाम साधिती साधन. पा द्वैताचे बंध. हे हरिपाठ कधी करतील समाजाला? लय नाचून नाचून कुदू कुदू चालल्या नाही बाबा, होणारे नाही. आम्हाला टिंगल करायचे नाही, कुणाची निंदा करायची नाही किंवा काही नाही. याच्यातलं उलगड कोळ उकलून घ्यावं. हे कोळ उकलावं. हे कोळ कधी उकललं जाईल? ज्ञानेश्वरीमध्ये आहे. ज्यावेळी गुरुराया तुमची जेव्हा शिष्यांवर पूर्ण कृपा होईल त्यावेळी या कोळाचं आकलन होईल. कोणते कोळ? त्या ज्ञानेश्वरीमध्ये किंवा आध्यात्मिक ग्रंथामध्ये जे गुह्य अर्थ लपलेले आहेत ना, गुह्य अर्थ मग तिचा अर्थ जे लपलेले आहेत ना, हे तेव्हाच करतील जेव्हा सद्गुरूंची कृपा होईल तेव्हा. त्याला गुरु बी तसेच पाहिजे, नाही तर आधा हाकीम जाण खत्रे मी. कसे आधा हाकीम जाण खत्रे. उंटाच्या घशामध्ये कवट अडकलं. आता त्यांनी मग उपाय केले पण ते काही जाईना. गोळे तेल पाजून पाहिलं, तूप पाजून पाहिलं, काय जे असेल नको ते प्रकार केले पण ते काही जाईना. मग त्यांना त्या गावामध्ये जनावराचा डॉक्टर काही भेटला नाही. गेले आपल्या माणसाच्या डॉक्टरकडे. आणि तो विचारवंत होता. त्याने पाहिलं, त्याने काय काय उपाय केले म्हणे, का बरेच केले आम्ही पण हे काही खाली जाईना म्हणे. त्याने घेतलं चांगलं, त्याच्याकडे न्यावून पाहिलं. जेव्हा मारले काही बुक्कीच्या कवटावर, ते गपकडी खाली गेला. संपला विषय. इथपर्यंत विषय संपला. काही दिवसानंतर त्या दवाखान्यात घसा सुजलेली म्हातारी आली. मला सुजल. आता ती जेव्हा आली तिला लई त्रास व्हायचा, बिचाऱ्या आजीला लई त्रास व्हायचा. तिला आणलं दवाखान्यात. दवाखान्यात आणलं तर डॉक्टर व्हिजिटला गेला होता बाहेर आणि होता कंपाऊंडर तिथं. आता म्हातारीला त्रास व्हायचा. तिच्या बरोबर आलेले एकच तरी एवढं तोंड करायचं. मग ते साधिक वाटतं माणसाला. आपलं बी एखादं पेशंट सिरियस जर असलं आणि डॉक्टरचं दुसरं काम जर असलं तर आपल्याला वाटतं त्याला काय लोक येत राहू आणि एवढं पेशंटला त्रास होऊ राहिला आणि अजिबात लक्ष देत नाही असं तसं. तर मग असं म्हणायला लागल्यानंतर त्या कंपाऊंडरला दया आली. त्याने विचार केला, 2 महिन्यापूर्वी असंच घसा सुजलेलं उंट आला होता म्हणजे का, आणि आपल्या डॉक्टरने त्याची बरोबर इलाज केला त्याच्यावर. याने काय केलं मग झोपवा आजीला. झोपवलं आजीला. असा घसा मिसा असं दाबून येऊन धरला. जेव्हा मारली काही बुक्की कुक
हो बोला पुंडलिकावरती वारी विठ्ठल राम बोलो बाई. सांगा तुम्ही काय गेली ना म्हातारी उडवली ना. सांगा याला काय म्हणतात माहितीये का? आधा हाकीम जान खत्री में. खत्री में जाईल बरोबर. आणि मग असं जर असेल तर कधी मेळ बसेल सांगा बरं, नाही का? असं जर असेल परमार्थ मध्ये कधी मेळ बसेल. बडा बिकट यम घाट गुरुविन कोण बताए वाट, कोण बताए वाट गुरुविन कोण बताए वाट. गुरुविन कोण बताए वाट, कोण बताए वाट गुरुविना कोण बताए वाट. हा यमाचा घाट, या जन्माला येणं आणि मरण, हा जो काही मोठा घाट आहे, हा जो काही भवसागर आहे, हा घाट सद्गुरूंच्या माध्यमातून तरला जाईल. आणि असं हे घाट तरण्याचा जो काही संबंध आहे, आपला विषय चालला होता की असं जे भजन जे आहे, असं जी भक्तीची रीत आहे, त्या रीतीचा संबंध भोलेनाथाच्या बाबतीत सांगतो. सार 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 विठोबा नाम तुझे सार, म्हणून शुळ पाणी जपे वारंवार. सार 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 विठोबा नाम तुझे सार. आणि पुढे दिलं त्यांनी आदी मध्य अंती. आदी म्हणजे सुरुवातीला, मध्ये मध्यंतरी काळ, आणि अंती मूळ बीज ओंकार. काय त्या नामाचा संबंध काय आहे? ते मूळ बीज आहे, ते ओंकाराचं स्वरूप आहे. आकार उकार आणि मकार याच्यामध्ये ओंकार धरलेला आहे. ओंकार प्रणव उच्चार होय साचार आठ बघ कायचा. तो शब्द अभंग में तो मी ऐसा. प्रणव म्हणजे वारा, तुमच्या आपल्या श्वासामध्ये आहे वारा, आणि तो वारा म्हणतो ते मी आहे, ते मी आहे. या रीती आहेत ना, या ज्ञानेश्वरीमध्ये दिलेली आहेत. या आनंद संप्रदायाच्या नाही आहेत, या आनंद संप्रदायाच्या रीती नाही आहेत, या ज्ञानेश्वरी मधल्या रीती आहेत, या भागवतातल्या रीती आहेत, या अभंगवाणी मधल्या रीती आहेत, या त्या गोटीच्या चव्हाण महाराजाच्या रीती नाही आहेत. या हा बावळटपणा आम्ही तरी कशाला मोकळं करू बावळटपणा करायला. लोकांना भ्रामक कल्पना करतात हो, काही विचारूच नका. आणि आपले मुलगे म्हणतात आम्ही आनंद संप्रदाय. आनंद संप्रदाय 2000 वर्षापूर्वीचा संबंध आहे. त्याच्यानंतर ज्ञानोबारांचा अवतार झाला आणि त्यांनी सर्व संबंध बाद केले आणि वारकरी काढला. तुम्हाला सांगू दिवपुरा अजून याच्यामध्ये मच्छिंद्रनाथाने तो मंत्र ऐकला. पार्वतीला विचारलं भगवंताने तुला समजलं काही? तिथं आधी मायादैव शक्ती होती, तिला सिद्ध अवस्था झाली होती, ती समाधी स्थितीला गेलेली होती, तिला काही कळलं नाही त्याच्यातलं. तर तिला काही कळलं नाही. याने उत्तर दिलं माशाच्या पोटामधनं खलविन्न ब्रह्म. शंकरजीने पाहिलं, अरे आवाज वेगळा आहे, विचारलं, पाहिलं तर हे कवी नारायणाचा अवतार माशाच्या पोटात. नवनाथ ग्रंथ वाचताना तर त्याच्यात दिलेलं आहे. तर महादेवाने सांगितलं म्हणे महाराज मंत्र तुम्ही ऐकायला नको होता, पण तुम्ही तो ऐकला. कारण मच्छिंद्राला झाले सहज मिळालं ना ते. तुम्हाला ऐकायला नको, तुम्ही ऐकलं, पण तुम्हाला हेच ज्ञान, हाच मंत्र, हाच बोध आनंद पर्वामध्ये गुरु दत्तात्रयांकडनं मिळेल. कुणाकडून? दत्तात्रयांकडनं मिळेल. आणि म्हणून नवनाथ अशी एका समोर दाखवतात आणि पाठीमागून दत्ताची कृपा दाखवतात. या दत्तांपासून हा नवनाथांचा संबंध आहे ना, खरा तिथून तसा आहे. मग ह्या मालिकेमध्ये, या संप्रदायामध्ये हा जो काही मेन विषय आहे, ज्यावेळी भगवंताने ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करायला सांगितलं, 17व्या अध्यायाचा 23व्या श्लोकामध्ये दिलेलं आहे. पै सृष्टीच्या उपक्रमा
पूर्वी गा विरोत्तमा वेळा आईचा ब्रह्मा एकला होता न मध्ये ईश्वराचे ओळखे ना सृष्टी करू शके तोही थोरू केला एका नाही. भगवंताने पाहिलं वारा हा सृष्टी करत नाही मलाही विसरला तर मग काय केलं माहितीये हंसाचं रूप घेतलं महाविष्णूंनी आणि हंसाचं रूप घेऊन ब्रह्मदेवाला या बीज मंत्राचा या नामाचा उपदेश केला. हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्री हरी चतुर श्लोकी चारी भागवत. चतुर चार नाही व्यवहार चतुर जे म्हणतो आपण असे चतुर श्लोकाचा उपदेश केला आणि त्याच्यामध्ये या बीज मंत्राचा संबंध दिला हंसाला. आणि इकडे तुकोबा म्हणतात मुख्य महाविष्णू निळोबा आहे. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ चैतन्य तुम्ही आपण जे बसलो आहोत ज्या चैतन्याने चैतन्याच्या साक्षीत्वाने त्या आत्म्याच्या साक्षीत्वाने या चैतन्याचं जर मूळ असेल तर मुख्य महाविष्णू म्हणून नाही का मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ ते दुनिया ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. गुरु महाराज मनती ज्ञानदेव मनती ज्ञानदेव तुमाईचे मनती ज्ञानदेव तुमाईचे मनती ज्ञानदेव. ज्ञानेश्वर महाराज कुणाचा अवतार आहे महाविष्णूचा अवतार आहे. कुणाचा अवतार आहे महाविष्णूचा अवतार आहे. सखा माझा ज्ञानेश्वर मुख्य महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. आणि असा हा मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ ते दुनिया मेन चॅनल हा आहे. आणि असं त्या नामाचा संबंध महाविष्णूंनी हंसाचं रूप घेतलं हंसरूपी ब्रह्मा. काय हंसाचं रूप घेतलं आणि ब्रह्मदेवाला उपदेश केला. मग तुमच्या आपल्यामध्ये हंस आहे म्हणून जिवंत आहेत का मेलेले आहेत आपण. पूर्वी म्हणायचे माणूस मेला तर त्याचा हंस बंद पडला. हंस बंद पडला म्हणजे काय प्राण गेला त्याच्यातला त्या प्राणाला हंस म्हणतात. निघून गेला वारा 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 निघून गेला गेला एकदा मग तिथून गोंधळ गेला नाना गेला मग रडबोमलन गागणं सुरू होत. मग हा जो काही जो आहे संबंध चैतन्याचे मूळ नाही का मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ आणि संप्रदाय फळ असं जे काही चैतन्य आहे या चैतन्याचा या बीज मंत्राचा उपदेश महाविष्णूंनी ब्रह्मदेवाला केला. हे तुम्हाला आपल्याला असं का होतं ब्रह्मदेवाने त्या ज्ञानाचा उपदेश अत्री ऋषींना केला. अत्री ऋषींनी त्या ज्ञानाचा उपदेश गुरु दत्तात्रयांना केला. दत्तात्रय नाथांची वाट लावणारे क्लिअर कट नाथांचे जे गुरु मेन कोण दत्तात्रय. आणि तो उपदेश दत्तात्रयांनी नाथांचे गुरु दौलताबादचे किल्ल्याचे सुभेदार जनार्दन स्वामी त्यांना दिला. आणि जनार्दन स्वामींना जेव्हा हा उपदेश दिला तर त्यावेळी जनार्दन स्वामी मूर्छा येऊन पडलेले. भागवत वाचा जरा ब्राह्मक कल्पना काय डोक्यामध्ये धरून बसले. गृहस्थाश्रम न सोडता
कर्म मर्यादेचे उल्लंघन न करता व्यवहारात वागले तरी तो बोध मलिन होत नाही, असा बोध जनार्दन स्वामींना गुरु दत्तात्रयांनी दिला. कुणाच्या रूपाने? अवधूताच्या रूपाने. येदुराजाला सांगत असताना, त्यांची परंपरा सांगत असताना जेव्हा जनार्दन स्वामींचा विषय आला तेव्हा, आणि या सकाळी होत, आणि या सकाळी होत. तुम्हाला वाटतं, पण ते जे याच्यात आले त्यांना वाटतं कधी? तुम्ही तर काही नाही रे, 2 एकर जमीन असेल, 10 असेल, 50 एकर असेल, आणि या जमिनीला काय करता? जगात पटून आला तो, अख्ख्या जगामध्ये पटून आला की जगात श्रेष्ठ जर तत्वज्ञान असेल तर गीता तत्वज्ञानच आहे. विवेकानंद तो या स्थितीत गेलेला आहे, ज्याच्या जोरावर तुम्ही आपण आता दिसतो. आता रामदास, सखाराम, एकनाथ, नाही का, जीभाऊ, तात्या, अमुक फामुक तमुक, सीताबाई, रामबाई, अमुक अमुक जे दिसतो ना, हे कुणाच्या जीवावर दिसू राहिलं तुम्ही? आपण या बोधाच्या जीवावर. हा बोध रामदास स्वामींकडून शिवाजी महाराजांना होता. समर्थ चरित्र पुस्तक वाचा, त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांना सुद्धा हे असं झालेलं आहे. अंगावर शार येणं, घाम येणं, डोळ्यात आनंदात येणं, ही स्थिती झालेली. आणि म्हणून दिल्ली में करामत चलती थी, मंदिरों की मैजत बनती थी, आणि एक शिवाजी न होता तो सबकी सुनता होती थी. ते शिवाजी महाराजांना कुणाचा अनुग्रह? रामदास स्वामींचा. म्हणून शिवाजी महाराजांची शक्ती, तुकोबरायांची भक्ती, आणि रामदास स्वामींची युक्ती. आणि तेव्हा कुठे आता दिसतो तुम्ही आपण? कुणाच्या कोणता बोध होता? हाच बोध होता. आणि असा हा बोध आज तुम्हाला आपल्या सुद्धा त्या बोधाचीच गरज आहे. आणि ही नाथ संप्रदायाची परंपरा आहे, ज्ञानोबरायांची. वारकरी संप्रदायाचा संबंध या बोधाचा. हा बोध काय नाही, आणि हे काय होतं, आणि हे काय होतं, असं म्हणतो आम्ही. कधी मेळ बसेल तर बसो, नाही का? साधू बोध झाला नुरुनिया ठेला, साधू बोध झाला नुरुनिया ठेला, साधू बोध झाला नुरुनिया ठेला, आयुष्य मुरला अनुभव. हा बोधाचा संबंध असा आहे. जनार्दन स्वामींना तिकडे दत्तात्रयांकडनं मिळाला, इकडे मच्छिंद्रनाथांना, गोरक्षनाथांना दत्तात्रयांकडनं संबंध मिळाला. या मालिकेतला सुद्धा मूळ पुरुष तुम्हाला सांगतो मी. दत्तात्रयांपर्यंत बरोबर आलं. महाविष्णू, ब्रह्मदेव, आदिऋषी, दत्तात्रय या मालिकेतला 5वा पुरुष, सत्पुरुष, संत नारायण महाराज जालवणकर. पोटी हरिभक्त मुलगा जन्माला यावा म्हणून ब्राह्मण कुटुंबातला हा महात्मा जन्माला यावा म्हणून आई वडिलांनी भागवताचं पारायण 101 वेळा केलं, श्रीमद भागवताचं. आणि ते पारायण करून हा पुत्ररत्न त्यांना जन्माला आला त्यांच्या पोटी. कळायला लागलं तेव्हापासून योगी गुरुंकडे गेले, तपी गुरुंकडे गेले, सर्वांकडे गेले, सर्व ज्ञान संपादन केलं यांनी. सर्व संपादन करून घेतल्यानंतर त्या गुरुला म्हणायला लागले, ते मला हे मत कळलं, मला हे सर्व, पण मला आत्मिक सुख समाधान काहीच मिळत नाही, यासाठी काय करू? आणि हा संबंध भागवतामध्ये एक आलेला आहे. वेदार्थ सकळ पुराण व्यासे केली निर्माण, परितोन पवेची निज सुख स्वहिताचे. वेदाचा पूर्ण अर्थ केला, 18 पुराण लिहिलं, सर्व वत न वत सर्व महाभारतामध्ये व्यासांनी आणून टाकलं. म्हणून भारती नाही, जे महाभारती नाही ते तिन्ही लोकी नाही. जे महाभारतात नाही ते तिन्ही लोकांमध्ये नाही, आणि जे तिन्ही लोकांमध्ये आहे ते महाभारतामध्ये आहे. आणि बाबाने सांगितलं, रात्रीच कॅसेट ऐकले आम्ही, जे महाभारतात नाही ते नगर जिल्ह्यामध्ये म्हणे. कशात येते? नगर जिल्ह्यात. नगर जिल्ह्यात तेवढी ख्यातीच झालेली, तेवढी ख्यातीच नगर जिल्ह्यामध्ये झालेली. आमची ज्ञानेश्वरी नेवा शल्ली रेड्याच्या मुखातलं वेद पैठणला बोलायला लावले, डोळा काढून इथं दिला कणगरला. गोरक्षनाथांना दिला नाही का त्या बाईने, गुरुची इच्छा पूर्ण करण्यासाठी, उडदाचा वळासाठी. मग श्रीनाथ आणि गोरक्षनाथ जेव्हा श्रीराज्यामधून आले तर मैनाकिनी राणीने मैनाकिनीच कराली ती.
सोन्याची वीट दिली होती तिने मच्छिंद्रनाथाला. पा लोक म्हणतात बायांना मी पाया पडू देत नाही. आणि बायांनी कीर्तन करावं का, अमुक करावा का, बाबालाही सांगायचं हा कुठून पैदा झाला भुईपोड. नारी निंदा मत कर यार, नार है रत्नों की खान, उसी के गोद में पैदा हुए बल भीम और हनुमान. काय काय बायांना दर्शन घेऊ देत नाही पा. आणि म्हणे आम्ही बायांना पाया पडू देत नाही. मग बाबा लय भारी, बाबांचं वाक्य लय भारी. ए तू कोणत्या संप्रदायाचा? नाथ संप्रदाय. का आणि त्यांची जप तप ध्यानदार नाही ना त्यांचीच, नाही का. आणि म्हणे मग मी इथपर्यंत बरोबर आहे. कारण म्हणे हा मच्छिंद्रनाथ श्री राज्यामध्ये गेला, पोऱ्या पैदा केला. काय केला? पोरगा पैदा केला आणि परत तिकडे आला. कोणता संप्रदाय सांग? कोण तो मच्छिंद्रनाथापासून झालेला त्रिविक्रम राजा का कोण? धर्म मीननाथ. अरे काय आणि असा हा संबंध. मच्छिंद्रनाथ कुठे म्हणे श्रीराज्यामध्ये गेला आणि तिथं गुंग झाला. आणि गुरुच्या शोधात शिष्य गोरक्षनाथ, नाही का. आता काय करावं काय करावं काय करावं. आता श्रीराज्यामध्ये जायचं म्हणलं. आता बुवा याने कसं जाऊ, याने काही बाईचं रूप घेतलं. कोणी? गोरक्षनाथाने ती डोलकी घेतली, त्या डोलकीवर काढायचा तो आवाज, चलो मच्छिंदर गोरखा. अच्छा मच्छिंद्रनाथाला वाटलं काहीतरी आहे. आणि मग तेव्हा त्याच्या डोक्यात प्रकाश पडला, अरे आपण इथंच गुंगलो, नाही का. आणि ते तिकडून आले. हो आणि ती वीट सोन्याची वीट दिली होती, सोन्यामध्ये आले. संध्याकाळ झाली. गोरक्षनाथ म्हणतो चला, म्हणजे डर लागते बोले. मच्छिंद्रनाथ म्हणतो आयुष्यामध्ये आपल्या गुरुने डर हा शब्द बोलला नाही, आज काय भानगडे डर लागते. म्हणजे थोडे बाजूला गेले, त्यांची जोडी पाहिली तर सोन्याची वीट होती, दिली फेकून. ते सोन्याच्या वीट काय त्या गावाला काय नाव पडलं? मच्छिंद्रनाथाला वाईट वाटलं, माई एवढी मोठी सोन्याची वीट वीट गुरु बाळा का चेला बाळा सोनं पाहिजे ना. या गरब्याच्या डोंगरावर शिंपण म्हणे लग्न, सर्व डोंगर सोन्याचा झाला. तो गोरक्षनाथांचा डोंगर. आता त्या डोंगराला आता पा आपलं सर्वजण नाही का, हो श्रावण महिन्यामध्ये आपण एवढी मोठी ख्याती इथं. आता काल परवा कार्यक्रम झाला ताराबादला, पांडुरंग तिथं असतो, नाही का. पिंपळनेरला पांडुरंग असतो, नाही का. निळा म्हणे पिंपळनेर जुजे केले पंढरपूर. आणि या जगाची उत्पत्ती स्थिती लय करणारा जो काही सर्वात संबंध तो प्रभू रामचंद्र कुठे? तुमच्या नेवाशाला नाही का, मोहनी राजाचं मंदिर वगैरे संबंध तिथं. असं हे एवढं मोठं हो धार्मिक जिल्हा आहे हा नगर जिल्हा. सर्व नवनाथांचं वास्तव्य झालेलं. आणि ते ज्ञान आणि त्याच्या बाबतीत आम्ही दुर्दैवी आहोत, नाही का. आम्हाला नाही ते ज्ञान. म्हणून हो सांगायचा विषय असा की हो वेदाचं सर्व तयार केलं, पण त्यालाही आत्मबोध नव्हता. कुणाला व्यासांना, तर नारदाने तो बोध दिला. आणि असा हा बोध, हो मला आत्मसुख मिळत नाही, मला याच्यासाठी काहीतरी पर्याय सांगा. त्या गुरुने सांगितलं बोध तुला आत्मसुख पाहिजे ना, तू दत्तात्रयाची उपासना कर. कुणाची? दत्तांची. आणि मग गिरनार पर्वतावर गेले. हे जालवण गाव आहे ना, हे झाशी जवळ आहे. तिथं नारायण महाराजाच्या समाधी आहेत. आणि ह्या भागामध्ये, ह्या उत्तर युपी वगैरे या भागात नारायण महाराजांचं जबरदस्त कार्य झालेलं आहे. जबरदस्त. हे काय आत्ताच आहे काय, गोठीच्या बाबाने आणलं काय? अरे ही परंपरा आहे अनादी कालाची. आणि मग दत्तात्रयांच्या साक्षात्कारासाठी 14 दिवस गिरनार पर्वतावर एका पायावर उभा राहिला महात्मा. महाराजांबरोबर राहिले, सर्व रीतीभाती पूर्ण केले. आणि ते नारायण महाराज जालवणकर. आणि त्या नारायण महाराजाच्या माध्यमातून लक्ष्मण महाराज, बलभीम महाराज, सकाळानंद, शांतामाई, बंडो बाबा, केरो बाबा, श्रीपाद बाबा आणि त्यांच्या कृपेने अजून झालेली बरीच मंडळी आमच्यासारखी. आणि तो बोध, ते चिंतन त्या दत्तात्रयापासनं असं इथपर्यंत आलं. म्हणून येऊ होतं तुम्ही आपण तर काही असे कोट्या दिश येत, लक्षात दिश येत. हो ते सुद्धा या नामाच्या याच्यामध्ये, या बोधाच्या याच्यामध्ये इतके तल्लीन होतात तर काही वाटत नाही. आता काल त्या टीव्हीवर कार्यक्रम पाहिला काय, तिथं तुमच्या मुलं मुली नाचून डान्स करतात, ते करतात, ते लय गोड लागतं आम्हाला.
पाहते का दूरदर्शनवर कार्यक्रम चालतात ना, नाही का? मुलं मुली लग्न झाले सुद्धा बाया आहेत तिथं. पाहतनी ते गोल लागतं आणि इथे जे झालं ते लय कस कुणी वाटतं आम्हाला. पहा तुम्ही टीव्हीवर पहा ना. पहा कोणता कार्यक्रम येतो, काय बरंच का नाव येतं कार्यक्रमाला. तिथं हायपाय सोसायटीतले तिथं, नाही का? आणि भक्ती भगवंताच्या भक्तीमुळे या बोधामुळे जर असं काही झालं तर नाही, या बोधाची माझे लोक तुम्ही लई टाईट बोलतात. टाईट बोलत्या बोलतात माझं येतो. माझ येणं म्हणजे काय? गपचूप बस नाही का? ज्ञानवरायची उभी 10व्या अध्यायातली 9व्या श्लोकातली 10व्या अध्यायातली 9व्या श्लोकात या बोधाचे माझे संवाद सुखाचे राजे. हो, ते संवाद रूपी चौवट्यावरचे गणपती होतात. त्यांना या बोधाचा माझे म्हणजे अभिमान. काय कोणता अभिमान? या बोधाचा. आणि म्हणून अहंकार धरी चित्ती प्रगटे चैतन्य मनही होय उन्मन बुद्धीचा निश्चय परब्रह्म. आणि हे काय काय म्हणून असा जो बोध. आता ओम नमः शिवाय मालिका पाहतो तुम्ही आपण, नाही का? अजून बी चालू आहे, कुठल्या तरी चॅनलवर चालू आहे. तर ज्यावेळी ती मालिका दाखवली जाते त्यावेळी शंकरजीचं काय दाखवलंय हो? तांडव नृत्य. नृत्य म्हणजे काय? नाचतोय ना. कशामुळे नाचतोय तो? नामाच्या संबंधाने, त्या चिंतनामुळे त्याच्या ठिकाणी तो संबंध आहे. यारे नाचू प्रेमानंदे, यारे नाचू प्रेमानंदे, राम नामाची छंदे, राम नामाची छंदे. यारे नाचू प्रेमानंदे, यारे नाचू प्रेमानंदे, राम नामाची छंदे, राम नामाची छंदे. बोला श्रीराम जय राम जय जय राम, बोला श्रीराम जय राम जय जय राम. यारे नाचू प्रेमानंदे, यारे नाचू प्रेमानंदे, राम नामाची छंदे, राम नामाची छंदे. कोणत्या छंदाने? राम नामाच्या छंदाने. या रे नाचू प्रेमानंदे. पुढे बोला बोला श्रीराम जय राम जय जय राम, भवतारक सिंधू नाम. बोला श्रीराम जय राम जय जय राम, भव सिंधू तारक एक नाम. एका जनार्दन काय म्हणे जनार्दन एका, आणि आवडीने नाम घोका. पा कशाने झालंय? नामाने. आणि हे नामाने होत हा म्हणते कस तरी वाटत, नाही का? हो. आणि म्हणून नामाची आवडी काळ गेला देशोधडी. हो, ऐशी नामाची आवडी आणि काळ गेला देशोधरी. आणि असा हा संबंध तुमच्या आपल्यापर्यंत आलेला आहे. आणि हाच संबंध पूर्ण वारकरी संप्रदायाचा आमचा ज्ञानवरायांनी सांगितलेल्या रीतीभाती येते. आणि म्हणून हा बोध पार्वतीला जेव्हा महादेवांनी केला, आणि महादेवाला करत असताना मच्छिंद्रनाथांनी तो बीज मंत्र काय केला? ऐकला. आणि ऐकल्यानंतर त्याची प्रेम मुद्रा गोरक्षादी धरली, त्याची प्रेम मुद्रा गोरक्षादी धरली. प्रेम म्हणजे आनंद का दुःख? आनंद. असं प्रेमयुक्त आनंदयुक्त मुद्रा म्हणजे ते ज्ञान गोरक्षनाथांना दिलं. कुणाला दिलं? गोरक्षनाथांना. हो. आणि गोरक्षनाथांनी कुणाला दिलं? गोरक्ष ओढला गहेनी प्रती. कुणाला दिलं गोरक्षनाथांनी? जयनाथांना. सांगा. आणि असा जो काही संबंध आहे, असं जे नाम, नाही का? म्हणून आदी मध्य अंती मूळ बीज ओंकार.
आणि अशा या ओंकाराची ओळख सद्गुरू करून देतो म्हणून नाथ महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, स्वरूपा सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, नाथाच्या नाथा तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, नाथाच्या नाथा तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो. सांगा तुम्ही कशा ओंकार स्वरूप आकार उकार मकार ओम बसलेला का असा आम्ही दाखवतो ना ओम बसू भाऊ पाणी घालून महाराजाच्या हातात चाललं ते चित्र असं ओमचं त्यालाही माहिती नाही कुठून निघतो हा ओम आणि कुठे चालले दंती झाला सद्गुरू अमुक अमुक याला सद्गुरू म्हणतात का बाय अंगाने आप मरे तू मरे बँचं येज मानले की मरे स्वतःही मेले त्यांच्या बरोबर बाकीच्यांना घेऊन मारलं कधी मेळ बसेल ज्ञानोबरायाच्या तत्वाची जोपासना आहे का 6व्या अध्यायामध्ये शेवटच्या श्लोकामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये दिलेलं आहे भगवंत आता 7व्या अध्यायामध्ये अर्जुनाला ज्ञानासह विज्ञान सांगेल आणि म्हणून हा संबंध सांगत असताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हो ते ज्ञान बीज पेरण्यासाठी चतुर श्रोत्यांच्या चित्ताचे काय तयार व्हायला पाहिजे वाफे तयार व्हायला पाहिजे आओ आणि चित्ताचे वाफे तयार होण्यासाठी सत्वगुणाचा मुठ्ठा मोकळा व्हायला पाहिजे म्हणजे सत्वगुण तयार व्हायला पाहिजे मग सत्वगुण ज्यावेळी त्या बीज मंत्राने अष्टसात्विक भाव होतील आणि ते अष्टसात्विक भाव झाल्यानंतर सत्वगुणाचा संबंध शुद्ध सत्वगुण तयार होतो शुद्ध सत्वाचा कवडा मोठा शुद्ध सत्वाचा कवडा मोठा बोध बिरडे बांधले गाठा बोध बिरडे बांधले गाठा वैराग्याचा पट्टा वैराग्याचा पट्टा वाटा जाऊ भक्तीचा वाटा जाऊ भक्तीचा तेव्हा तो सत्वगुण तयार होतो आणि असं वर्णन ज्ञानोबा आहे 6व्या अध्यायामध्ये शेवटच्या श्लोकामध्ये करतायत आणि ते वर्णन करत असताना असं ज्ञानबीज पेरण्याची इच्छा माझे सद्गुरुनाथ निवृत्तीनाथांना झाली आणि निवृत्तीनाथांना ती इच्छा झाल्यानंतर त्यांनी माझ्या मस्तकावर हात ठेवला आणि हात ठेवला नाही तर उघड उघड ब्रह्म बीजच पेरलं घ्याबो प्रमाण मापटाकी सवे मापटाकी सवे थापटून केले सावधान थापटून केले सावधान थापटून केले सावधान थापटून केले सावधान सांगितलं का करावे सांगितलं का करावे मापटाची सवे धरिले विठ्ठले आणि थापटून केले कुणाला नामदेवरायाला थापटून हे थापटणं आहे का संबंध कधी कळला
आणि ते ज्ञान पडली वाट जाता गंगा स्नान सापडली वाट जाता गंगा स्नान पडली वाट जाता गंगा स्नान मस्तकी तो जाना देवीला कर मस्तकी तो जाना देवीला कर मस्तकी तो जाना देवीला कर हो. आणि हे ज्ञान हे ज्ञानेश्वरी माझा संबंध का 6व्या अध्यायातला मराठी मधला अर्थ वाचा तिथे दिले स्पष्ट. त्याची गरज आहे आज. त्याची गरज आहे. आणि तेव्हा लोक बोलके होतील, तेव्हा लोकांना सुख समाधान, तेव्हा जन्माचं सार्थक. आणि असा बोध नाही का गहेनी प्रसादे निवृत्ती दातार गयनी प्रसादे निवृत्ती दातार गहेनी प्रसादे निवृत्ती दातार कुमारी बार कुमारी बार कुमारी बार कुमारी बार कुमारी बार कुमारी Kumari